जर मुलांना चपाती भाजी खायचीच नसेल ना, तर एखाद्या भांड्यात पाणी गरम करून घ्यायचं. त्यात थोडंसं मीठ टाकायचं, तेल टाकायचं. चपातीचा जो गोळा असतो ना, तो गोळा हातात घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करून आपल्याला हे पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठाचा छान हेल्दी असा पास्ता बनवतो आहे. तर हा पास्ता आपण पहिले बॉईल करून घेऊ. तोपर्यंत मी चॉपरमध्ये काही भाज्या चॉप करून घेते. तर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर ह्या सगळ्या भाज्या आपण अगदी बारीक अशा छान चॉप करून घेऊ. इथे बघू शकता आपला पास्ता सुद्धा छान बॉईल झालेला आहे. तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं. बारीक चिरलेली लसूण टाकूया. लसूण आपल्याला छान परतून घ्यायची. त्यानंतर भाज्यासुद्धा छान परतून घेऊ. थोडंसं वरून पाणीसुद्धा मी टाकलं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं, लाल तिखट, हळद आणि धणे जिरे पावडर टाकले आहे आणि भाज्या आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहे. ते बघू शकता आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत. लगेच बॉईल केलेला पास्ता टाकायचा. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. वरून थोडंसं टोमॅटो केचपसुद्धा टाकलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. आता बघू शकता मस्त आपला इथे होममेड गव्हाच्या पिठाचा पास्ता रेडी झालाय. तर मुलांसाठी एकदा नक्की ट्राय करा.